हो मस्क्यासारखं कट होतंय. वा खाल्ले बरं का. हां खाऊन बसलं. हां लागला तेच आहे का रे. नमस्कार मित्रांनो, मी युवक आणि तुम्ही बघत आहात क्रेझी अबाउट फिशिंग. आज आपण आहे ना मोनूकडे आलो आहे. मोनूने काही मासे पकडले होते, म्हणजे शिंगी मांगूर ज्याला म्हणतात, विषारी मांगूर ज्याला म्हणतात, लहान असतात साईजमध्ये. तर ते पकडले होते, तेच पकडायला आपण इकडे आलो आहे. थोडंसं आतमध्ये म्हणजे थोडंसं रानातून आपल्याला जावं लागतं, थोडा जंगल एरियाच आहे. त्याचसोबत आपण कुकिंगसुद्धा करणार आहे, एक भन्नाट कुकिंग करणार आहे. पण ती कुकिंग फिशची नसणार आहे, कारण की इकडचे फिश ह्या पाण्याची कंडिशन जरा तशी चांगली नाही की इथला मासा पण खाऊ शकतोय. पण आपण पकडायचा प्रयत्न करूया. एकदम कडक ऊन आहे, दुपारचे 2 वाजलेत. म्हणजे सकाळी एकदम चिल्ड थंडी राहते आणि दुपारी असं गरम होतं ना की सहन होत नाही, असं उन्हाचे चटके बसतात. हे ते वरती काय बनवलंय? त्यांचं घर आहे का ते? तर तिथे काय आपल्याला बघता येईल का नंतर? कसं जाता येईल? वरती एक छोटंसं घर आहे, बनवलं आहे, म्हणजे आता तिकडे कोणी राहत नाही. तिकडे जाऊन बघूया. लाकडं पण भरपूर आहे रे जमा करायला, एक जाळायला. की लाकडं आहेत की पूर्ण रानच पेटून जाईल. अरे आहे अडकला. बाजरी काढायला येतात ना, त्यावेळेस त्या लोकांनी हे घर बनवलं आहे. आणि हे काय, हे पण बारकं घरच आहे. हे पण हे बघा, टेंट रेडीमेड कॅम्पिंग आपल्याला मिळाली आहे. कॅम्पिंगसाठी चांगली जागा आहे. रेडीमेड आयतं मिळालं. हे बघा ना, हे मासे तोडायचं पण आहे यांचं. हे पण आपल्याला इझिली मिळालं. ह्याच्यावर मासे वगैरे तोडतात. चांगली जागा आहे कॅम्पिंग करण्यासाठी. हे सगळं घर तोडलं आहे, म्हणजे तुटलं आहे, तोडलं नाही. आता लोक गेलीत ना, पण मस्त बांधून ठेवलंय, कागद लावून. हां कागद लावून सगळं मस्त होऊन जाईल. जागा चांगली आहे कॅम्पिंगसाठी. पण बघूया कधी आपल्याला प्लॅन करता येईल. फारच लांब आहे. इकडे यायचं म्हटलं तर बऱ्याच गोष्टी सोबत आणावं लागणार आहे. पण त्याआधी आपण ज्या कामासाठी इकडे आलो होतो ते करून घेऊया, फिशिंग. हे याचा चहा बनता, या फुलांचा. हे बघा, हे फुलं आहे, प्रणव म्हणतो याचा चहा बनतो. बघूया आपण ट्राय करून, जर बनला तर गो करणं ना. कुठे इथं बिबट्या बघितला आत्ता सांगतोय. इतक्या वेळानंतर थोडी सावली मिळाली आहे. कुठे डोक्यावर सूर्य एकदम. डबकं आहे, पाण्याचं डबकं आहे. आता पाणी कमी झालंय ना, तर ते डबकं निर्माण झालंय आणि त्यामध्ये ते मांगूर मासे आहेत. नदीपासून त्याचं कनेक्शन पूर्णपणे तुटलंय. तर होपफुली त्या माशांना खायला जास्त काही नसेल तर ते हुकअप होऊ शकत आहेत, असा माझा अनुमान आहे. पण फिशिंग बद्दल कोणी अनुमान लावू शकत नाही. फिशिंग इज अ गेम ऑफ लक. इकडे मागे मिळाले होते म्हणून यांना. आपल्याला कुठे पकडायचंय? तिकडे पळून गेले. हा अच्छा, इकडे निघायचे म्हणून जाळं टाकलं तर ते आता तिकडे गेलेत. सध्या कंडिशन अशी आहे ना की माणूस सकाळी बाहेर निघाला की तो ऊन शोधतो आणि दुपार झाली की सावली शोधतोय. आम्ही पण सावली शोधतोय. सावलीत बसून जर फिशिंग करायला मिळालं तर चांगलंच आहे. इकडं थोडी चराई करावी लागला आधी ना. सावली कुठे? मिळालं बघ. अरे अरे अरे, तुटू नको. बापरे, केवढं मोठं आहे. इथं टाकलेलं कुठे गेला? पहिल्यांदा असं काहीतरी झालंय. यावेळेस तसं काही विचार करूनच आलं नाही. लागलं तर लागलं, नाही लागलं तर नाही लागलं. आता तेच ठरवलं. आता मासे नाही मिळाले तर आता काही व्हिडिओज बनवायचा नाही का? ओके, बरोबर लोकेशनवर टाकलंय. एक खाते एक खाल्लं बरं का. हां खाऊन बसलं. हां लागला. तेच आहे का रे? अरे हा बापरे लागला. वाटलं नाही इतक्या लवकर मिळेल. काळा बापरे. याला हात लावू शकत नाही. प्रॉब्लेम असा आहे की याचे काटे जर लागले ना तर तापच येतो. ब्लॅक मांगूर. अय्यो रॉड माझा. हे जे काटे आहेत ना, वरचा बोला, हे साईडचे काटे, हे लागले की माणसाला ताप येणं म्हणजे 100% फिक्सच आहे. लागला होता ना? आग ताप वगैरे आला का नाही? वरची नाही. ए थांब.
आधी काय करायचे, काटे तोडू का? पहिले ते काटेकर करून टाक. याचे ना आधी हे साईडचे काटे तोडायचे. हा थांबला तर तोडतो. डायरेक्ट नाही करणार सर. नाही काटे ह्या सगळ्या ना नेटिव्ह स्पेशीज आहेत, इकडच्याच आहेत. हा मोठा होत नाही हा मांगूर, पण मांगूर सारखाच दिसतो, त्यामुळे याला शिंगी मांगूर म्हणतात. पण याचा जो डॉर्सल फिन आहे ना, याच्यावरनं तुम्ही सांगू शकताय की हा शिंगी मांगूर आहे. त्या मांगूरला असा डॉर्सल फिन नसतो. डॉर्सल म्हणजे हा पाठीवरचा जो हा आहे ना पंख, हा एवढा लहान नसतो त्या थाय मांगूरचा, आणि रंग पण वेगळा असतो याचा. मरत पण आहे हा, मेन म्हणजे हे मरत पण आहे बरं का. थांब आता तिकडे जेव्हा टाकल ना तेव्हा घे, चालूच राहू दे म्हणजे ते पूर्ण आतमध्ये घेईल ना. हा नाही कशा तरी अडकलंय. ये नेलं आलं काहीतरी आलंय काय. ओ हो शिंगी, और एक शिंगी इधर. शिंगी, इतना बड़ा शिंगी की प्रणव की लुंगी में घुसने वाला था. मस्त मस्त. मोनूला मिळालाय, मला नाही. नेलं आला अरे सुटला. हाय वो कसे आवाज करता. जा तू लावणे जा, मला नाही कंटाळा. खाल हा नेलं हा हाय आता. आय अरे हा माझ्या अगोदर माझं लक्ष इंस्टाग्राम मध्ये होते, यांनीच उचललं आमच्या कॅमेरामॅनने. अरे नेलं. आला मिल गया हमको मांगूर मिल गया. साधारण 1 फुटापर्यंत वाढतं ते, 1-1.5 फुटापर्यंत. पण हे लहान आहेत जरा, पण हे पण चवीला खूप भारी लागतात. पण आपण हे खाणार नाही आहे. बऱ्यापैकी मासे मिळालेत. भरपूर वेळ लागला आपल्याला एवढेसे मासे पकडायला, पण जे मासे आपल्याला हवे होते ते मिळालेत. पण त्यांची आपण कुकिंग नाही करणार, जसं मी ऑलरेडी तुम्हाला सांगितलं होतं. त्यामुळे आपण काहीतरी दुसरी सोय केली आहे. आज आपण ना मटन बनवणार आहे, मस्तपैकी मटन बनवणार आहे. त्यासोबत एक आपण ब्रेडचा एक आगळा वेगळा प्रकार सुद्धा बनवणार आहे. कॅम्पिंगला ना थोडीशी अशी प्लेन जागा हवी, जिकडे आपण कॅम्प पण करू आणि कुकिंग पण आपल्याला करता येईल. प्लेन पण अशी हवी की कमीत कमी 2 झाडं हवी, आणि त्याच्यामध्ये आपण कॅम्पिंग करणार आहे. तिकडे जरा मस्त प्लेन जागा दिसते. हे जे लाकूड आहे ना वाहून आलेलं, याचा काय वापर करता येतो का आपल्याला बघूया. प्रणव आहे आपल्यासोबत, त्यांनी ॲक्च्युली बोट आणली इकडे. जागा तर आपल्याला मिळाली आहे, पण आहे ना एक छोटासा प्रॉब्लेम झाला आहे. जशी आपल्याला जागा हवी होती, की जो टेंट आपल्याला बांधायचा होता 2 झाडांच्या मध्ये बांधायचा होता, तसं काही होत नाही आहे. तर आपण एक मस्तपैकी जुगाड लावला आहे. हे पॅडल आहेत बघा, इकडे बरेच 2-3 बोटी आहेत. इथे 2 होते, एक तिकडनं आपण आणलंय. ह्या पॅडलचा आपल्याला काय वापर करता येतो का बघूया. चिखल असल्याचा हाच फायदा आहे. जो वेगळ्या प्रकारचा ब्रेड आपल्याला बनवायचा आहे, त्यासाठी पीठ आपण ऑलरेडी मळून आणलंय. आणि हा आपला टेंट आहे. फक्त आता याचा डिस्टन्स आपल्याला बघायचा आहे. ह्या डिस्टन्समध्ये हा बसतो का. किती भारी आहे ना, इझिली फोल्ड पण होतो हा, आणि एवढ्याशा जागेमध्ये बसून पण जातो. ओके, ही गाठ पण बांधायची एक पद्धत आहे. 2-3 असे पिळे मारून ह्या लूपमध्ये अशी टाकायची आणि ते सुकून द्यायची, म्हणजे किती जरी काय जरी झालं तरी खाली सटकत नाही.
हे टिकायला पाहिजे, हे टिकतं का नाही माहिती नाही. या टेंटची ना लिंक नाही सॉरी, ह्या टेंटला पण मी टॅग करेल व्हिडिओमध्ये, तुम्ही बघा कसं आहे सेम. इथे पण तीच गाठ बांधूया. ह्या नॉटला काय म्हणता माहिती नाही मला. हे ना मस्त मच्छरदाणी दिली आहे, पण आता मी आधी बसून बघतो ह्या सगळ्या गोष्टी मॅनेज होत आहेत का. याला बघून वाटत नाही एवढं वजन घेईल, पण चांगलंच वजन घेते हे. पहुंच गए. ही पाल मेली का काय. पण दोरी होती वाटते, कसली बोटची असावी मे बी, किंवा मोटर बांधायची असावी. हिच्याने आपलं काम होतंय का बघूया. फायनली सक्सेस मिल गया. मटन आहे, बोनलेस मटन आहे. थोडं धुवून घेऊया. अख्खे असे मोठे मोठे पीसेस आहेत बघा. थोडंसं आहे बोन याच्यामध्ये, जास्त काही नाही आपल्याकडे. याच्यामध्येच मॅरिनेट करणार आहे आपण, ह्या प्लास्टिकमध्येच. टॉर्च, ये देखिए हमारे पास 2 टॉर्च है. जास्त काही कॅरी करायचं नाही म्हणून नुसती ग्रिल आणली आहे. आज आपण मटन मॅरिनेट करणार आहे माऊली काळा मसाला आणि माऊली गरम मसालामध्ये. मित्रांनो, मी नेहमी माऊली मसाले वापरतो, कारण की माऊली मसाले पूर्णपणे नॅचरली बनवले जातात. त्यात कोणत्याही प्रकारचं केमिकल नसतं, कलर सुद्धा नसतो, आणि हे मसाले चुलीवर भाजले जातात आणि डंका मशीनवर बनवले जातात. त्यामुळे यांची जी चव आहे एवढी नॅचरल असते, आणि त्यामुळेच मी हे मसाले वापरतो. आणि माऊली मसाल्याचं आणि नॉनव्हेजचं जे कॉम्बिनेशन आहे ना, अफलातून कॉम्बिनेशन आहे. आणि तुम्हाला जर हे मसाले मागवायचे असतील तर इथे त्यांचा नंबर आहे आणि वेबसाईटसुद्धा आहे, तिकडून तुम्ही ऑर्डर करू शकता. आणि पिन केलेल्या कमेंटमध्ये सुद्धा तुम्हाला त्यांचा फोन नंबर आणि वेबसाईट मिळून जाईल, तिकडून तुम्ही ऑर्डर करू शकता. माऊली मसाले वापरल्यानंतर आहे ना, तुम्हाला कोणतेच दुसरे मसाले वापरायची गरज पडत नाही. म्हणजे हळद नाही, पेपर पावडर नाही, ह्या सगळ्या गोष्टी नाही. सगळे मसाले जे असतात ते माऊली काळ्या मसाल्यामध्ये आहे आणि माऊली गरम मसाल्यामध्ये आहे. माऊली काळा मसाला 1.5 चमचा घेतला आहे, कारण की साधारण हे मटन जे ना, हे अर्धा किलोपेक्षा थोडंसं जास्त आहे. 1 किलोसाठी 2.5 चमचा वापरतो आपण हे. आणि असे गोळे असतात, फक्त हे पावडर करून घ्या तुम्ही. माऊली गरम मसाला 1 चमचा घेऊया. मॅरिनेशन लवकर व्हावं म्हणून दही, आलं लसूण पेस्ट, मीठ, 1 चमचा अमूल बटर. मॅरिनेट होऊन देऊया हे थोड्या वेळ. मोझरेला चीज आहे, आज आपण मोझरेला चीज वापरून काय बनवता येतं का बघूया. हे कापड मिळालं होतं, मला वाटतं ॲस्बेस्टोस आहे. त्याला ना थोडं बटर लावलं आहे, बटर लावून घेतो आहे, त्याच्याने जास्त वेळ जळेल. ऐसा पेटना मांगता है कोयला. सर्व काम सुरू करण्या अगोदर चहा, एवढे सगळ्या गोष्टी आणल्या, पण कपच नाही आणला. गवती चहा, आज गवती चहा आणलाय. चहापत्ती आणि साखर मिक्स आहे, 2 लोकांची चहापत्ती आणि साखर मोजून आणलं तो. एक हमारे लिए, एक हमारे कैमरामैन के लिए. गिरना नहीं. आलं
बाहर नहीं जाना, अपनी हद में रहना, अपनी हद में रहना. नीचे 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 नीचे. सुगंध काय मस्त येतो गवती चहाचा. ना ही हमारे पास चाह गालनी है, ना ही हमारे पास कप है. आज हम कप भूल चुके हैं, तो हम पतीले में ही चाय पियेंगे. किती लोकांना आवडतं हे, म्हणजे फार जुनं आहे लिटिल हार्ट्स. मला तर खूप आवडतं. बटर लावून घेऊया, म्हणजे मटण याला चिटकणार नाही. बऱ्यापैकी चांगलं मॅरिनेट झालं असं आपलं मटण. मावली मसाले और मटन का तो बहुत ही गहरा संबंध है. मिल गई तशरीफ ठिकाने को जगह. थोडंसं ना हे ड्राय होऊन देऊया. ड्राय झालं ना की मग याला वरतून बटर लावूया. हे मस्त फ्राय व्हायला लागलंय. चरबी आहे तिथे. वा, हे कसं फ्राय होतं बघा. हे मटणाचं स्वतःचंच फॅट आहे ॲक्च्युली, तेच बाहेर येत आहे. बटर पण मला वाटतं आता कमी वापरावं लागेल. बटर लावतोय कारण की हे ड्राय नाही पडायला हवं. हायला तुटलं. हो, ग्रिलचं निशाण बघा कसं पडलंय मटणाला. वा, याचे ना असे पातळ पातळ पीसेस करून घ्यायचे, म्हणजे हे लवकर रोस्ट होईल. ज्युसी झालेत. हा हा हा, वाव. हे फक्त लवकर होण्यासाठी करतोय मी. हो हो, मस्क्यासारखं कट होतंय. काय ज्युसी झालंय मटन. ज्युसी मटन. माऊली मसाल्यांमुळे ना जो सुगंध येतोय ना, रोस्टेड सुगंध खूप जबरदस्त येतोय. ट्राय करा मित्रांनो, खरंच ट्राय करा मसाला. हे एक टेस्ट करून बघूया झालंय का. माझ्या मते झालंच असेल. हा पीस बघा काय मस्त रोस्ट झालाय. थोडंसं होऊन देऊया अजून, पण खूप भारी लागते टेस्ट. हे जे पातळ पातळ पीसेस आहेत ना, हे झालेत. मस्त रोस्ट होत आहेत, मस्त रोस्ट होत आहेत. हे काढून घेऊया. हे झालेत. हा बघा ना कसा फ्राय होतोय. हो हो हो. हे अजूनही फ्राय होतं. झाले, हे सगळं काढून घेऊया आणि आता ब्रेड बनवूया. हे ना थोडं गरम राहावं म्हणून याला आपण असंच थोडंसं ठेवूया इथे गरम. हे काहीतरी एक्सपेरिमेंट करतो बरं का. मला ह्यातलं काही माहिती नाही आहे जे मी आता करतो आहे. आणि हे काय नाही, मसालाच आहे. याच्यावर मी ते मटणाचे पीसेस काढले होते कट करायला. हे लसूण कोथिंबीर. हे ब्रेडचं पीठ आहे. थोडं हे मळावं लागेल. मळलं की हे काळं होईल, कारण की माझे हात काळे चिटकणार नाही. हे असं मळून घेतलं आहे. थोडंसं ना बटर लावलं होतं मी हाताला. थोडंसं घेऊन बघूया आधी काय होतं. कोथिंबीर करपणार मला वाटतंय.
ओह माय गॉड, ये क्या हो गया? याला ना पिटा ब्रेड म्हणतात. हे असे चपटे ब्रेड असतात ना, हे थोडेसे असे म्हणजे ते दुसऱ्या पावसारखे फुगत नाही आहे. तर मे बी कोणाचं जर कन्फ्युजन होत असेल तर ते आत्ताच क्लिअर करतो. वाह, कसलं भारी झालंय हे. आई शपथ, वाटलं नाही इतकं भारी होईल. याला बघा ना, ग्रिलचीच डिझाईन आली आहे. एकच नंबर. शेप नाही देता आला मला. थोड़ी ही देर में अपना पहला वाला ब्रेड तैयार हो जाएगा. आहे जागा ते एक आणखीन ठेवून घेऊया. हो, यार हा ब्रश खूप कामाचा आहे. कसले भारी भारी शेप आहे बापरे या ब्रेडचे. ये मस्त असे रोस्ट झालेले पीसेस आहेत. और ये सबसे पहला वाला पीटा ब्रेड जो जल के थोड़ा सा ब्राउन हो गया है. हे चहा सोबत खायला पण भारी होते यार. हे आधी बनवायला पाहिजे होते. हा पण झालाय. हा थोडंसं त्यामुळे साईडला ठेवूया. दोन्ही गोष्टींकडे लक्ष ठेवावं लागतंय. थोडासा कांदा, थोड़ा कोथिंबीर और थोड़ा सा टोमेटो और इसके साथ ढेर सारा रोस्टेड मटन, माऊली काळा मसाल्यातलं मटन. पर हमें एक चीज़ तो डालना भूल ही गए. हे नवीन मेयोनीज आहे. मेयोनीज नवीन म्हणजे यात कॅलरीज आहे ना 63% कमी आहे. म्हणजे कमी कॅलरीज वाला मेयोनीज आहे. पार्मेशन चीज आणलंय मी, ते घालायचं आहे. हे विदाउट पार्मेशन चीज आहे. पण टेस्ट याची बघूया कशी लागते. ब्रेडची टेस्ट अप्रतिम आहे, खूप जबरदस्त. ब्रेड, मटन, मेयोनीज, कांदा, टोमॅटो. मटन खूप भारी रोस्ट झालंय, खूप जबरदस्त लागतं मित्रांनो. ब्रेड अशा प्रकारे पण बनवू शकताय. फ्लॅट ब्रेड बोलू शकता याला किंवा पिटा ब्रेड बोलतात याला. झालंय हा. वाह, गरम गरम वाफा निघतायत. हे पार्मेशन चीज आहे. आपण याला प्रयत्न करून बघूया हे पार्मेशन चीज आपल्याला इथे याच्यात विरघळवता येतं का नाही. दाबून भूक लागली एवढी, म्हणजे मेहनत घेतली आपण, एवढं फिजिकल वर्कआउट झालं. आपण आहे ना बघूया डायरेक्ट विरघळतं का चीज. हे विरघळायला लागलंय. पार्मेशन चीजची खासियत म्हणजे हे असं चिकट होते बघा. असं हे असं व्हायला पाहिजे. यातलं बघा हे कसं चिकट झालं. असं असं व्हायला पाहिजे. वाव. ओ, और इसे इस तरह से क्लोज कर देंगे. अब रहा नहीं जाता. क्या मैं बोलूँ अभी, भले हमारा प्रेजेंटेशन अच्छा नहीं है पण टेस्ट आणि जे काही मी बनवलं ना जबरदस्त आहे. आणि कॅम्पिंग आणि सर्वायवलमध्ये प्रेझेंटेशनची गरज नाहीच आहे ॲक्च्युली. मजा घ्यायची त्या गोष्टीची. मेयोनीज अफलातून लाजवाब, शब्द नाही माझ्याकडे. चॉपिंग बोर्डवर आता ह्या सगळ्या गोष्टी ठेवल्या आहेत ना, त्यामुळे त्याच्यावर लाटता येत नाही आहे. कोणीतरी आपल्या एका सबस्क्रायबरने खूप छान सजेशन दिलं होतं की ते सिलेंडर असतं ना, पोर्टेबल सिलेंडर, त्याच्याने लाटा म्हणून हे खूप भारी वाटेल. या सगळ्या गोष्टींना ना ब्रेडला वगैरे बटर का आलं होतं किती लोकांना माहिती असेल. ब्रेड आहे ना हा पचायला जड असतो, म्हणजे तो मैद्यापासून बनलेला असतो ना. त्याचे पार्टिकल जे असतात ते एकदम फाईन असतात, तर ते डायजेस्ट होत नाही, म्हणजे पोटामध्ये चिटकतात. त्यामुळे याला ना बटर लावलं जातं आणि बटर लावून खाल्लं जातं जेणेकरून हे डायजेस्ट होईल मैदा. आपण काय करूया की गरम गरम ब्रेड घेऊया. गरम ब्रेड मला वाटतं इझिली कट होईल. थोडंसं मेयोनीज टाकू याच्यामध्ये. मटनचे पीसेस, रोस्टेड मटन आणि हे वरतून कांदा टोमॅटो. यात नुसतं आपण चीज घातलं होतं, तर नुसतं चीजसोबत हे बघा, वाव, पार्मेशन चीज, लंबे लंबे धागे. नुसतं चीजसोबत खाऊन बघूया ब्रेड कसा लागतो. नुसतं ब्रेडसोबत पण चीज भारी लागतं. हे
खूप जबरदस्त मित्रांनो, साधं सिंपल अशा रेसिपीज आहे ना. ब्रेडही कोणी बनवू शकतं, मटण पण काय एवढं अवघड नाही आहे. कोळसा मी नेहमी वापरतो कारण की कोळशाची जी टेस्ट असते ना चारकोलची, त्याच्यामुळे नॉनव्हेज खूप भारी होतं. आणि त्यात माऊली मसाले ह्या सगळ्यांचं जे कॉम्बिनेशन मिळून जी टेस्ट येते ना बाहेर, ती अफलातून येते. खूप जबरदस्त झालं. आणि तुम्हाला जर माऊली मसाले मागवायचे असतील तर इथं त्यांचा फोन नंबर आहे, त्यांची वेबसाईट आहे, तिकडे तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता त्यांना आणि मसाले मागू शकता. पिन केलेल्या कमेंटमध्ये सुद्धा तुम्हाला त्यांचा फोन नंबर आणि वेबसाईट मिळून जाईल, तिकडे सुद्धा तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता आणि मसाले मागू शकता. खूप मेहनत घेतली आहे ह्या काय म्हणतात आपल्याला हँगिंग टेंटला बांधायला. तर मी तर झोपतोय, खूप डेंजर झोप लागली आहे. मच्छर आहे पण आपल्याला काही टेन्शन नाही मच्छरांचं. तर मित्रांनो भेटूया उद्या सकाळी. आता मला कंट्रोल होत नाही, मी झोपतोय. हाय मच्छर मत आना, मच्छर अंदर. मच्छर जरी आत नाही आले पण आत आले तर बाहेर जाता येणार नाही त्यांना, मग माझी झोप होईल खराब. प्रणव चाललाय बघा. म्हणजे एकच टेंट आहे आपल्याकडे आणि थोड्या वेळाने थंडी पण वाढेल, त्यामुळे प्रणव परत चाललाय. मी थांबणार आहे इथे. लवकर आहे प्रणव. झोपूया फटाफट आता, खूप झोप लागली. प्रणव येईल थोड्या वेळात, म्हणजे येतोच आहे. तर आपण तोपर्यंत हे सगळ्या गोष्टी आवरून घेऊया. आणि माझा फोन पण पडलाय. प्रणव पण आलाय, आहे त्या गोष्टी परत जागेवर ठेवून देऊया. आणि रात्री ना ते फॉग पडतं ना, त्यामुळे मी बॅग आहे ना ह्या होडी खाली ठेवली होती. ह्या होडीवरच बघा फॉग किती जमा झालाय. हे असं फॉग जमा होतं सगळं, तर बॅगेवर पण जमा झालं असतं, त्यामुळे बॅग आपण आहे ना ह्या होडी खाली ठेवली होती इकडे. निघूया फटाफट. ओके आई. तर असा होता हा व्हिडिओ मित्रांनो. एक आगळ्या वेगळ्या टाईपची तुम्हाला कॅम्पिंग पण दाखवली, कॅम्पिंग पण केली, खूप मजासुद्धा आली, भन्नाट रेसिपीसुद्धा दाखवली. आणि होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा. आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईबसुद्धा करा. थँक्स अलॉट. काय मस्त सुगंध येतोय रे. अरे जरा सांभाळून. मला वाटलंच होतं. हा आम्ही काय ते अरेंजमेंट करूया. तर आपल्याला फोटोशूट करता येते का आपल्या कॅमेऱ्यात? येतील ना. आपलंच काढायचे आपल्या लग्न. लग्न आहे का कोणाचं? लग्न काय झालं आपलं आज काढायचं. असंच कसं काढू, टाइमपाससाठी. हा आपल्याला FB व्हॉट्सअपला टाकायला. FB व्हॉट्सअपला टाकायला शूटिंग. वा वा. शूटिंग नाही हो, फोटो. फोटो तेच शूटिंग आला FB व्हॉट्सअपला. बघू ना, जसा वेळ असेल ना मग तसं काढू. हा चालते तसं काय लगेच हे नाही. मग म्हणलं जमन का? जमायला हो, काय, बाकी काय नाही. हे मला जमल, फक्त वेळ जमल का, वेळ हवा ना मला तो. वेळ आपण काय विषय नाही वेळाचा, पण मी पण नसतो टायमिंगला. कसं आहे फक्त म्हणलं जमून शकतं का फोटो काढायला? जमून शकतं. जमून शकतं ना.